चला सगळ्यांना शुभ सकाळ। आणि आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे काकडीच्या कोशिंबिरीचाच एक प्रकार आहे, ती म्हणजे खमंग काकडी कशी करायची ते। आता रोज जेवणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू लागतात, पदार्थ लागतात, कधी चटणी, कधी कोशिंबीर, कोणाला दही लागतं, कोणाला खारातल्या मिरच्या लागतात, कोणी नुसती कच्ची मिरची पण आवडीने खातं। तर म्हटलं खमंग काकडी कशी करायची ते बघूया। अगदी सोपा प्रकार आहे आणि काकडीच्या कोशिंबिरीचाच प्रकार आहे, अगदी सोप्या पद्धतीने पण चविष्ट। चला करण्यासाठी काकडी घेतली किसून, जाड किसून घेतली, चोचून घेतली तरी चालते पण मला किसलेली आवडते। अर्धी वाटी दाणे भाजून घेतलेत, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर पहिल्यांदा आपण हे दाणे जे आहेत हे मिक्सर मध्ये बारीक फिरवून घेऊया आणि ही जी काकडी आहे हे पिळून घेऊया जेणेकरून याचं पाणी निघून जाईल। दाखवते मी तुम्हाला। आता ही जी काकडी आहे ही पिळून घ्यायची आहे, म्हणजे याचं जे पाणी आहे हे असं मस्तपैकी पिळून घ्यायचं आणि मग हे याच्यामध्ये टाकायचं, कारण काकडीला खूप पाणी असतं। हे पूर्ण पाणी जे आहे हे पिळून घेते मी काकडीचं, हे बघा। आणि मग आपण त्याची कोशिंबीर करणार आहोत। हे बघा, ही काकडी पिळून घेतलेली आहे आणि हे जे इथेच ठेवायचं, आणि हे जे दाणे आहेत हे दाणे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या एकत्र मिक्सर मधून आपण काढून घेणार आहोत बारीक। दाखवते मी तुम्हाला। आता फोडणीसाठी कढई ठेवली आहे, याच्यामध्ये मोहरी घालायची, नंतर जिरे नाही घालणार मी, हिंग घालणार, घातले थोडे तरी चालतात, आणि किंचितशी हळद। ही मोहरी फोडणी जी आहे ही छान करून घेतलेली आहे। फोडणी झाल्या झाल्या गॅस बंद करायचा, म्हणजे मग जळत नाही। आणि आता इथे बघा काकडी पिळून ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये हे जे आहे ना कूट, आपण मिरची आणि दाण्याचं कूट एकत्र केलेलं हे याच्यामध्ये घालूया। दाखवते मी तुम्हाला। आता हे जे आहे हे सगळं याच्यामध्ये घालून घेते। घालून घेतलं याच्यात, नंतर याच्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी साखर। 3 ते 4 चमचे मी साखर घातली, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। ही कोथिंबीर घालायची भरपूर, आणि जी फोडणी मी केलेली आहे ही फोडणी मी याच्यावर आता ओतून घेणार। आणि आता आपण हे मस्तपैकी हलवून घेऊया। मीठ फक्त जे तुम्हाला सांगते, तुम्हाला जेव्हा जेवायला बसायचं असेल त्याच्या आधी मीठ घालायचं, नाहीतर मग त्याला पाणी सुटतं। आम्ही आता लगेच बसणार आहोत जेवायला, म्हणून हे मीठ मी याच्यामध्ये घातलं अंदाजाने। तुम्ही मीठ अगदी वेळेवर घालायचं, कारण मग आधीच मीठ घालून ठेवलं तर मग काय होतं, त्याला पाणी सुटतं। आता हे मस्तपैकी हलवून घेते। काकडीला कारण आमचं पाणी सुटतंच, पण मीठ साखर घातल्यावर अजून पाणी सुटतं। कोथिंबीर घालायची भरपूर, आणि मस्तपैकी ही खमंग काकडी आपली तयार आहे। हे बघा, खमंग काकडी आपली तयार आहे। किती सुंदर दिसते आणि हेल्दी आहे एकदम। काकडी खायला पाहिजे जेवायच्या आधी, सांगतात सलाड खा, म्हणजे मग आपलं बाकीचं जेवण आपल्याला कमी जातं। रोज जेवणात कोशिंबीर ही पाहिजेच, म्हणजे सगळं आपल्या पोटामध्ये सलाडच्या रूपात जातं। तर हे बघा, अशा प्रकारे खमंग काकडी मी तयार केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की रेसिपी करून बघा। बाय बाय।